कसं आहे, मंत्रालयामध्ये बोगस नोकऱ्या लावण्याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या तक्रारी नुसत्या नागपूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रिंट केलेले पत्र मंत्रालयाच्या शिक्क्याची म्हणजे सिम्बॉल जो असतो ना, त्याशी ऑर्डर काढलेली पत्र दिलेली आहेत, त्यांच्याकडून पैसे काढलेले आहेत. आणि हा प्रकार इतका गांभीर्याचा आहे की सरकारी नोकरी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना खोटे नियुक्ती पत्र दिलेले आहेत, कार्ड दिलेले आहेत, कार्ड नियुक्तीची कार्ड, हे सगळं बोगस आहे. मागे आम्ही सांगितलं होतं की याचा शोध लावून त्या आरोपीवर कारवाई करा. कारवाई केली तरी हे प्रकार जर चालू राहिले असते तर मला वाटतं की ते मंत्रालयात कसे गेले, त्यांना एवढं धाडस कसं झालं, कुठल्या खात्याच्या कुठल्या मंत्र्यांच्या कोणाकोणाबरोबर आमचे संबंध आहे म्हणून दाखवण्याचा कोण प्रयत्न करतो. याचा अर्थ की यामध्ये सरकारच्या बाबतीमध्ये जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणाने पोखरलेली आहे, असं आमचं मत आहे. त्यामध्ये या भरती करताना सुद्धा अजूनही काही ठिकाणी शासकीय भरती झालेल्यांची निकाल जाहीर केलेले नाही आहे. त्यामध्ये संशय आहे. शासनाकडून घेतलेल्या परीक्षेला निकाल जाहीर केलेला नाही. त्याच्याच बरोबर काही भरती झालेली आहे, त्या भरतीबाबत सुद्धा काही देवाणघेवाण झाली का ही तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पण गेलेली आहे. म्हणजे नोकर भरती करताना सुद्धा काही चुकीचं झालेलं आहे का याच्या बाबतीमधल्या तक्रारी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने पण घेतलेलं आहे, त्याच्या चौकशीच्या आधीच गेलं आहे. मंत्र्यांच्या मंत्रालयामध्ये जर अशा प्रकारचा निर्णय होत असेल तर दुर्दैवाचा आहे.